सदर कादंबरीचे वाचन करण्याची संमती डॉक्टर श्री शिरीष धारप यांच्याकडून घेतलेली आहे। जे लोक अशिक्षित आहेत, डोळ्यांनी ज्यांना दिसत नाही, अशा लोकांसाठी हा उपक्रम आम्ही राबवत आहोत। नारायण धारप हे नाव अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे, तसेच नव्या पिढीला नारायण धारपांच्या थरारक साहित्याची ओळख करून देणे, हेच आमचे ध्येय आहे। सदर कथेचे मालकी हक्क लेखक आणि प्रकाशक यांच्याकडे सुरक्षित आहेत व अघोर मैफिल स्टोरीटेलर चॅनल या साहित्याच्या मालकीचा कोणताही दावा करत नाही। नमस्कार भैरसिकांनो, आजचा भाग हा चेटकीन कथेचा अंतिम भाग असणार आहे। तुम्ही दाखवलेलं प्रेम खरेच खूप अमूल्य आहे। तुमच्याशिवाय आपण हे काम पूर्ण करू शकलो नसतो। जीप स्टँडच्या मोठ्या फाटकाबाहेरच थांबवली। सोनाली उतरली तशी त्यांनी विचारलं, पैसे घेतले आहेस ना बरोबर? हो, आणि तुम्ही गेलात तरी चालेल, माझी काही काळजी करू नका। ठीक आहे, तर मी जातो। 6:30ची एकच गाडी होती। तिने ती पहिल्यांदा वाडीवर गेली होती। त्यावेळच्या प्रवासात नाविन्याचं आकर्षण होतं, मुलुखाबद्दल कुतूहल होतं। त्याच्या तुलनेत आजचा प्रवास वृक्षच म्हणायला हवा, शिवाय मनावर सतत ताण हा होताच। वाडी फाट्यापाशी गाडी थांबली। 1-2 मिनिटं वाट पाहून कंडक्टर तिच्याजवळ आला। इथं उतरायचं नाही बाई? त्याने विचारलं। म्हणजे आई आणि आपण फाट्यावर उतरल्याचं त्याच्या ध्यानात होतं तर ती जराशी हसून म्हणाली, नाही, आज नाही, गाडी थांबवल्याबद्दल थँक्स। श्रीवर्धनला पोहोचल्याबरोबर खांद्याला बॅग लावून सोनाली निघाली। रघुमामाच्या घराच्या साधारण खुणा लक्षात होत्या। घर सापडायला तिला फारसे कष्ट पडले नाहीत। दार मामीनेच उघडलं, पण सोनालीला पाहून तिला नवल वाटलेलं दिसलं नाही। सकाळीच गोविंदाचा फोन आला होता, तू येते आहेस म्हणून। ये, मामी म्हणाली। रघुमामा कुठे आहे ग मामी? अगं ते कालच मुंबईला गेलेत, 2 दिवसात परत येतो म्हणालेत। मुंबईला? अगं बाई, सोनाली मटकन खाली बसली। का ग, येईल की परत उद्या परवा? मामी म्हणाली, उद्या परवा येऊन काय उपयोग ग मामी, मी त्याला आताच बरोबर घेऊन वाडीवर जाणार होते। ती खुर्चीवरून एकदम उठून उभी राहिली। मामी, जीपच्या किल्ल्या दे। जीपच्या किल्ल्या? मामी नवलाने म्हणाली। आणि चालवणार कोण? कोण म्हणजे काय, मी चालवणार? सोनाली म्हणाली, तू? मामी तिच्याकडे नवलाने पाहतच राहिल्या। मग त्यात काय एवढं मोठं आहे? तिकडे अमेरिकेत नुसतं कॉलेजात यायला रोज 7-8 मैल गाडीने यावं लागतं। वीकेंडला कुणाकडे गेलं तर 100-200 मैलांची सफर होते। वाडी काय जेमतेम 15 मैलावर आहे। पण ही जीप, अगं मामी, डॅशबोर्डवर गिअरचा नकाशा असतो आणि 2-4 फरलांग गाडी चालवली तर आपोआप हात बसतोच। खरंच दे ग किल्ल्या, मला निघायला हवं। मामीला ते पसंत नव्हतं, पण सोनाली म्हणत होती ते नाकोबोलही करता येत नव्हतं। शेवटी तिने आतून किल्ल्या आणून दिल्या। गाडीत चढत सोनाली म्हणाली, रघुमामा आला की त्याला माझा नमस्कार सांग। मगाशी बस वाडी फाट्यापाशी थांबली होती, त्याचा एक फायदा झाला होता। सोनालीला फाट्याच्या आसपासच्या खुणा पाहून लक्षात ठेवण्याची एक संधी आपोआपच मिळाली होती। तेव्हा फाटा सापडायला तिला अजिबात शोधाशोध करावी लागली नाही। ती ते पहिल्यांदा आली होती, त्यावेळी वाटेतच उतरून आली होती। त्या मानाने यावेळी जरा उशीरच झाला होता। भरती आली असेल, पण जीप थांबवण्या इतकी नसेल, एवढीच आशा ती मनात करू शकत होती। पाण्याची पातळी बरीच वर होती। पाणी कदाचित धबच्याही वर येणार असेल। गाडी स्टॉल व्हायला नको होती। तिने गाडी दुसऱ्या गिअरमध्ये टाकली आणि वेगाने पाण्यातून काढली। दोन्ही बाजूंना जवळजवळ 10 फूट उंचीचे पाण्याचे फवारे उडत होते। केवळ जीप होती म्हणून पाणी पार करता आलं। पाणी मागे गेल्यावर हुश्श करत तिने एक मोठा सुस्कारा सोडला आणि वेग कमी केला। दिवस मावळला होता, संधी प्रकाश होता। हेडलाईट लावण्यावर इतका अंधार नव्हता। गाडी शेवटच्या वळणावर आली तेव्हा तिला स्वयंपाकघरातला प्रकाश दिसला। गेल्या गेल्या ती रखमाला गरमागरम चहा बनवायला सांगणार होती। गाडी व्हरांड्यासमोर येऊन थांबली। सोनालीने एक हॉर्न दिला। तिची कल्पना होती रखमा लगबगीने बाहेर येईल, पण 4-5 मिनिटं झाली तरी तिची काही खून दिसेना। वास्तविक या शांततेत ती घरात कुठेही असली तरी तिला हॉर्न ऐकू जायलाच हवा होता। मनावर काळजीचं एक पटल आलं। जीपमधून उतरून सोनाली स्वयंपाकघरात आली। ओटा साफ होता, भांडीकुंडी जागेवर होती। स्वयंपाकाचं काय, चहासुद्धा केल्याची काही खून दिसत नव्हती। रखमा, सोनालीने हाक मारली। तिची हाक घरातल्या शांततेत शोषली गेल्यासारखी वाटली।
सोनालीची अस्वस्थता क्षणाक्षणाला वाढतच चालली होती. आताच्या अवसेच्या वेळी रखमा घर सोडून कुठे जाणार? ती आत पाऊल टाकणार होती, पण तेवढ्यात तिचं लक्ष पायातल्या सँडलकडे गेलं. 10-15 दिवसातच भारतीय रीतिरिवाज पाहायची सवय लागली होती. तिने सँडल काढून ठेवले, आत जाऊन बाथरूममध्ये तोंड हातपाय धुतले आणि टॉवेलला पुसत पुसत ती परत स्वयंपाकघरात आली आणि देवाऱ्यासमोर बसली. आधी आजोबा, मग आजी आणि मग रखमा या देवांची पूजा करत असतील. आजचा पहिलाच दिवस असेल की पूजा झाली नाही. ती इथे हजर झाली. हा एक चांगलाच योगायोग मानायचा का? अत्यंत लीन होऊन अगदी मनोभावे तिने त्या देवांना नमस्कार केला, त्यांचे आशीर्वाद मागितले आणि संकटसमयी संकट निवारणासाठी अवतीर्ण होण्याची प्रार्थना केली. आता घटकाभर रखमाचा शोध घ्यायला हवा होता. तिने फ्रीज उघडला. मधल्या कप्प्यात अगदी लाल भडक सफरचंद होती. त्यातली 2 तिने काढून घेतली आणि एक खात खात ती फिरली. तळमजला, दुसरा मजला आणि माळा, पण रखमाचा कुठेही पत्ता नव्हता. एक सफरचंद खाऊन झालं होतं, दुसरं तिच्या हातात होतं. ती परत स्वयंपाकघरात आली. ओट्यापाशी रखमा पाठमोरी उभी होती. रखमा? सोनाली म्हणाली. अगं कुठे होतीस ग इतका वेळ? रखमा सावकाश सावकाश तिच्या बाजूला वळली. रखमा कसली? रखमाची एक विद्रूप हिडीस नक्कल. मातट काळा वर्ण, काळे डोळे, मोठाली पांढरी बुबुळं, विचकळलेले काळे दात. एक क्षण काळ गोठला. त्या गोठलेल्या क्षणात मनात विद्युत वेगाने विचार येऊन गेले. शेवटी त्याने रखमाचा बळी घेतला तर? आयुष्याचा प्रत्येक क्षण भीतीच्या सावलीत जगून ही रखमा इथून हलली नाही. इतरत्र वास्तव्याच्या सोयी आणि आमंत्रणे असूनही स्वतःचा विचार तिने कधीच केला नाही. आजीचंच काम जसं जमलं तसं ती पुढे रेटत राहिली. साधी भोळी अडाणी श्रद्धाळू रखमा. पण या विचाराभोवती जीव घेण्या भीतीचं वलय होतंच, म्हणजे तीही आता त्याच्या खोड्यात अडकली होती. तिचाही शेवट तसाच होणार होता का? पण आजीही एकदा अशीच बेसावतपणे त्यांच्या गराड्यात सापडली होती, पण पाण्याचा कलश मंतरून तिने त्याचा वापर केला होता. तुझंही रक्त आजीचंच आहे, रखमा म्हणाली होती. अशी जीवाची बाजी लावलेली असताना तिची कसोटी लागणार होती का? पण काय हरकत आहे, केव्हा तरी हा क्षण यायचाच होता. हा समोरचा हिडीस आकार, अश्राप जीवांवर करणारी ही दुष्ट शक्ती, फसवले गेलेले मोरेश्वर आजोबा, ती अल्लड अजानमथी, 5-25 रुपयांच्या आशेने आलेला तो केरू, पूर्वजांचा शोध घेत आलेला सरळ साधा मोहन, आजीची जन्मभर साथ करणारी अडाणी रखमा, या साऱ्यांचा साधेपणाच हाच त्यांचा दोष होता का? त्यांचं रक्षण करणारं कोणी नव्हतं का? मनातली चीड आणि मनातला संताप क्षणाक्षणाला वाढत चालला होता. भीतीवरही मात करणारा संताप. उजव्या हाताला काहीतरी गरम स्पर्श झाला. सोनालीने हाताकडे पाहिलं. हातात ते सफरचंद होतं. सोनालीचा चेहराही आता एक कठोर हास्याने उजळला. तोंडातून पारंपरिक घृणेचे शब्द आले. गेली कितीतरी वर्ष तिचं वाचन, चिंतन, मनन इंग्रजीतूनच झालं होतं. स्वाभाविकच त्या संदर्भातले शब्द इंग्रजीतच मनासमोर साकारले. यू स्वॉन ऑफ सिन अँड करप्शन, यू इव्हिल वर्म आउट ऑफ हेल. सफरचंद असलेला हात वर गेला. टेक धिस, ती ओरडली. मस्तकातून पायापर्यंत एक जबरदस्त सनक सरसरत गेली. सारी शक्ती एकटवून तिने सफरचंद त्या आकृतीवर फेकून मारलं. ते बरोबर छातीवर आपटलं. असंख्य चंदेरी किरणांच्या फुलझडीसारखं ते उमललं. समोरच्या चेहऱ्यावरचं आसुरी हास्य गोठलं. चेहरा तडकला. फिस्स असा आवाज झाला. ती आकृती नाहीशी झाली. टेबलापाशी फक्त रेती होती. रेतीचा एक लहानसा ढीग. सोनालीचं डोकं कलकलत होतं. शरीराचे स्नायू ताठ झाले होते. कानात ठण ठण घंटानाद होत होते. हातांना मुंग्या आल्या होत्या. वाटत होतं शांतपणे कुठेतरी पडून राहावं, पण ते शक्य नव्हतं. अजून काम बाकी होतं. आधी घराचं संरक्षण. तिने फ्रीजमधून पाण्याची एक उंच बाटली काढली. दोन्ही हातात धरून समोर धरली. तिच्या डोळ्यांसमोर चित्र होती ती बाभळीच्या काटेरी कुंपणाची, काटेरी तारेच्या वेटोळ्यांची, हिंस्त्र जलचरांनी व्यापलेल्या खंदकाची, भरभक्कम पोलादी तटबंदीची.
बाटलीतलं बर्फासारखं पाणी गरम झालं होतं. घराच्या आतल्या भिंतीच्या तळापाशी सर्वत्र तिने त्या पाण्याचा शिडकावा केला. आता तिला पुढच्या कामासाठी निवांतपणा मिळणार होता. तिने देवाऱ्याखालचा कप्पा बाहेर ओढला. आत तो रेशमी कापडाचा बटवा होता. उघडून पाहण्याची आवश्यकताच नव्हती. फळीवरून नजर फिरवताच तिला ती थाळी दिसली. थाळी खाली घेतली तेव्हा तिला दिसलं की थाळी काळ्या रेतीने भरलेली होती. तिने बटव्याचं तोंड मोकळं केलं आणि आतल्या सर्व काळ्या बिया त्या रेतीवर ओतल्या. हातांनी मिश्रण अगदी चांगलं एकजीव केलं. मग टेबलाच्या ड्रॉवरमधली चकचकती तीक्ष्ण धारेची सुरी काढली. सुरी एकदा पाण्याखाली चांगली स्वच्छ धुवून घेतली आणि मग डावा अंगठा थाळीवर धरून सुरी अंगठ्यावरून फिरवली. लालभडक रक्ताची धार लागली. थाळीवर सर्वत्र तिने रक्त पडू दिलं आणि मग अंगठा पाण्याखाली धरला. फडक्याने पुसला. हात डोक्यावर धरला. उजव्या हाताने कपाटातली औषधांची पेटी काढली, उघडली. त्यातलं ॲटेसिव्ह प्लॅस्टर काढलं. अंगठ्याभोवती व्यवस्थित बसवलं. मग फळीवरची टोपली काढली. टोपली खाली थाळी झाकून ठेवली. घड्याळात 8 वाजले होते. पहाटे 3 वाजेपर्यंत तरी थांबावं लागणार होतं. त्या क्षणी सर्वत्र प्रश्नांची उत्तरं मिळणार होती. बाहेरच्या खोलीतल्या एका प्रशस्त आराम खुर्चीत सोनाली आरामात पहुडली होती. अंगावर पातळसर शाल ओढून घेतली होती. तास 1.5 तासाने डुलकी लागली तर हवीच होती. रात्रभर विश्रांतीचा प्रश्नच नव्हता, कारण पहाटे 3-3:30ला परत कार्यक्रम होताच. हा कोणता गुणधर्म होता जो एखाद दुसरी पिढी ओलांडून प्रकट होत होता? जेनेटिक्स किंवा मॉलिक्युलर बायोलॉजीचा अभ्यास करायची वेळ तिच्यावर आलीच नव्हती. इंट्रोडक्टरी कोर्समध्ये काय एक क्रेडिट घेतलं असेल तेवढंच, पण त्या अनुषंगाने इतर वाचन बरंच झालं होतं. आजीने केलेल्या किंवा तिने केलेल्या क्रिया या चमत्काराच्या श्रेणीतच मोजल्या गेल्या असत्या, पण जगाच्या सर्व देशात, सर्व काळी, सर्व वंशात या चमत्कारांची परंपरा चालत आली होती. आजी किंवा ती काही अपवाद नव्हती किंवा यात अनैसर्गिक असं काही नव्हतं. फक्त त्यातला एक नवा घटक तिच्या ध्यानात आला होता: अनुवंशिकता. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीत अशी वर्षामागून वर्षे चालणारी क्रिया, पण फार फार क्वचित वेळा प्रगट होणारी. अनुवंशिकता आली म्हणजे जीन्स आलेच, याचा अर्थ क्षमता असणारच, पण ती अफाट होणार नाही. रिप्रेसर जीन्स संबंधात काही वाचल्याचं तिला आठवत होतं. आणि शेवटी रक्ताचा प्रत्यक्ष संबंध होता. रक्तपेशी, शरीरातल्या जरा वेगळ्या प्रकारच्या पेशी. बोन प्लाझ्मा त्यांची उत्पत्ती होत होती, पण रक्तप्रवाहात मिसळण्याआधी त्यांना एक इतक्या चिंचोळ्या मार्गाने जावं लागतं की त्यांचा न्यूक्लियसच बाहेर खेचला जातो. न्यूक्लियसशिवायच त्या पेशी आपलं उरलेलं 7-8 दिवसांचं आयुष्य त्यांचं कार्य करीत असतात. न्यूक्लियस नाही म्हणजे त्यांच्यात शेवटपर्यंत कोणताही बदल व्हायचा नाही. प्रत्येक पेशीत लक्षावधी हिमोग्लोबिनचे रेणू. कल्पना येणार नाही इतक्या शीघ्र गतीने सेकंदाला हजारो वेळा होणारी आतली पाण्याची हालचाल, यासाठी केवढ्या मोठ्या प्रमाणात शक्ती लागत असेल. हा जो वंश परंपरागत गुण प्रकट होत होता तो रक्तपेशीत होत होता का? प्रत्येक पेशीत होणाऱ्या शक्तीच्या प्रचंड उत्सर्गातली अगदी 1/1000% शक्ती जरी अन्य काही मार्गाने साचवता आली तर प्रत्येक पेशीतले लक्षावधी रेणू, प्रत्येक थेंबातल्या लक्षावधी पेशी, शक्तीचा केवढा साठा. आणि या रक्तावर पोसली गेलेली ती विचित्र वनस्पती, काही मार्गाने हीच शक्ती या बियात साठवली जात होती का? प्रत्येक राई एवढी बी क्षणार्धात प्रचंड शक्तीचा उत्सर्ग करू शकत होती. विचार किती विविध दिशांना धावत होते. आणि हे फक्त भौतिक रासायनिक पातळीवर झालं, पण आजीने पाण्यावर किंवा गोळ्यांवर केलेला परिणाम, रागाचे, भीतीचे, हिंस्त्र लालसेचे, जसे काही अतिसूक्ष्म फेरेमोन हवेत पसरत जातात, दूर अंतरावर काही परिणाम घडवून आणतात, तसल्याच मार्गाने हे काही नवे फेरेमोन उत्सर्जित होतात का, ज्यांच्या बाह्यसृष्टीवर असा दृश्य परिणाम होतो? अशा उत्सर्जनासाठी ती आणि आजी यांच्या आणि त्यांच्यासारख्या इतरांच्या शरीरात काही खास हार्मोन निर्माण होतात का? तिला जाणवलं हे स्वैर विचारमंथन आहे, अशक्य, असंभाव्य, अविश्वसनीय. पण सत्य घटनांना कोणत्या तरी सृष्टी नियमाच्या चौकटीत बसवण्याची ही खटपट होती. शेवटी तर्काचा पाया नसेल तर माणूस तर्कदुष्टतेच्या पोकळीत अधांतरी तरंगायला लागेल. तिला डुलकी लागली असली पाहिजे, कारण कसल्या तरी आवाजाने ती एकदम दचकून जागी झाली. तोच आवाज पुन्हा आला.
खिडकीबाहेरच्या मातीत पावलं घासल्याचा आवाज. ती झोपेत असली तरी मेंदू अतिशय सावध होता, म्हणूनच पहिल्या आवाजासरशी तिला जाग आली होती. खिडकीबाहेर काहीतरी होतं. बाह्यरूप काहीही असेल, आत दुष्टतेचा काळा अर्क भरलेला असणार. बाहेर पाहण्याची आवश्यकताच नव्हती. खोलीत दिवा नव्हता, पण स्वयंपाकघरातल्या दिव्याचा प्रकाश इथपर्यंत पोहोचत होता. घड्याळातली वेळ दाखवण्या इतका पुरेसा होता. रात्रीचे 2:30 वाजले होते. तिची वेळ आली होती. ज्या रात्रीच्या प्रवासात रखमाला घेऊन आजी गेली होती, त्याच प्रवासावर तिलाही आता जायचं होतं. त्या घरात जिवंत आणि मृत, चांगलं आणि वाईट यांना दुभगणाऱ्या रेषेवर, तिच्या दुनियेच्या काठावर ते घर उभं होतं. तिथे तिला जायचं होतं. प्रत्येक खोलीत प्रवेश करायचा होता, खालपासून वरपर्यंत, प्रत्येक मजल्यावर. त्या मजल्यावर सुद्धा, जिथे फार फार पूर्वी ते रेतीचे पुतळे ओळीने मांडून ठेवले होते, त्या माळ्यावर धीटपणा दाखवून तिने जबाबदारी शिरावर घेतली होती खरी, पण तिचं धैर्य, तिचा आत्मविश्वास हे सर्व शेवटपर्यंत राहणार होतं का? ती स्वयंपाकघरात आली. थाळीवरची टोपली उचलताना मनात जराशी कालवाकालव होत होतीच. आता रोपटी उगवली तरी पुढचं काम कठीण होतं, आणि उगवली नसती तर परिस्थिती अधिकच कठीण होणार होती. हॉर्न्स ऑफ ए डायलेमा, शृंगापत्ती. तिने ती टोपली उचलली. लालसर काळ्या रोपट्यांचं जंगलच माजलं होतं, आणि प्रत्येक रोपटं टपोऱ्या शेंगांनी लगडलेलं. आता निर्णय तिच्या हातून काढून घेतला गेला होता. बाकी सगळे मार्ग बंद झाले होते. त्या एकाच मार्गावरून जावं लागणार होतं. ती खाली बसली. एक एक शेंग काढून हातात कुस्करा करू लागले. नुसता स्पर्श होताच टपोरे काळे कुळकुळीत दाणे हातात येत होते. हातात जमलेले दाणे तिने काळजीपूर्वक बटव्यात भरले, आणि मग एक मोठा कागद खाली पसरून त्यावर ती बसली. एक एक दाणा अमूल्य होता. एकही इतरत्र जायला नको होता. 5-7 मिनिटातच तिचं काम पुरं झालंही होतं. शेंगा खुडल्या जाताच रोपटी निर्जीव होऊन खाली कोसळत होती. शेवटी फक्त लालसर भुगा राहिला. तिने बटवा टेबलावर ठेवला. शेजारच्या उघड्या कोनाड्यात रोजच्या सवयीप्रमाणे रखमाने तेलवात करून साफ केलेले कंदील होते. गॅसमागची काडेपेटी घेऊन तिने कंदील पेटवला. खटका सोडताच काच खाली आली. एका ज्योतीचा क्षीण प्रकाश. बाहेरच्या अंधाऱ्या रात्री तिला याच प्रकाशाच्या आधारावर जायचं होतं. उशीर करण्यात अर्थ नव्हता. तिने एका हातात बटवा घेतला, दुसऱ्या हातात कंदील घेतला, आणि हॉलचं दार उघडून ती वरांड्यात आली. काही क्षणापूर्वीच घराभोवती पिसाट आकार पिंग घालत होते. आता त्यांची खून नव्हती, पण ती मोकळ्यावर येतात चारी बाजूंनी तिला घेरण्यासाठी ते दबा धरून बसले असण्याची शक्यता होती. शक्यता अनेक होत्या. सर्वच्या सर्व वाईट होत्या. समोरच्या कामावर लक्ष एकाग्र करणं एवढंच तिच्या हाती होतं. आसपास अंधार दाटून आला. 30-35 पावलांवर त्या दुसऱ्या घराची काळी आकृती निळ्या आकाशावर रेखाटली गेली होती. त्या अंधारलेल्या घरात तिला जायचं होतं. तिला जाणवत होतं पावलागणिक आपला धीर गळत चालला आहे. पण मग आजीच्या हकीकतीतला एक भाग आठवणीत आला. आजीसुद्धा अशीच रात्रीची एकट्याने त्या घरात गेली होती. सरळ उठली होती. हातात कंदील घेऊन सरळ गेली होती. कोणतीही खास तयारी न करता. जे तिला शक्य झालं ते मला का शक्य होणार नाही? सोनालीने विचार केला. काही क्षण आत्मविश्वासाला भरती आली. त्याच्या जोरावर ती वरांड्याच्या पायऱ्या चढून वर गेली. समोर दार उघडं होतं. तिथे मात्र खरोखरच तिचा धीर खचला. त्या पछाडलेल्या घरासंबंधात तिने किती ऐकलं होतं, किती जणांच्या तोंडून, आणि स्वतःही अनुभव घेतला होता. 2 पावलं पुढे टाकून ती त्या उघड्या दारापाशी आली, आणि तिथे मात्र तिला पाऊलच उचलवेना. या अंधाऱ्या ओसाड पछाडलेल्या घरात जाण्या इतकं धैर्य तिच्यात नव्हतंच. इथपर्यंत येऊन शेवटच्या क्षणी, "अगं जा की आत!" तिच्या मागून हलकासा आवाज आला, पुटपुटल्यासारखा. तिचं सारं शरीर एकदम पुतळ्यासारखं ताठ झालं. "अगं मी तुझी आजी, सोने, मागे वळून पाहू नकोस, भिवू नकोस. नवल वाटतं मी इथे, आणि आता कशी आली याचं? अगं मागच्यांना यावंच लागतं. माझ्यासाठी बाबा आले होते, तुझ्यासाठी मी आले आहे. जात." तर्काची एक साखळी स्थापन झाली होती, तेवढी पुरेशी होती. सोनालीने दारातून आत पाय टाकला, कंदील उंच धरला, आणि तिला समोरचं अस्ताव्यस्त पडलेलं रखमाचं शरीर दिसलं. तिने कंदील रखमाच्या चेहऱ्याजवळ नेला.
चेहऱ्यावर भीतीचा, वेदनेचा भाव नव्हता. चेहरा समाधानी होता, शांत होता. शेवटच्या क्षणी रखमा त्या क्रूर कर्म्याच्या हाती सापडली नव्हती. सोनालीने रखमाच्या साडीचा पदर हलकेच तिच्या चेहऱ्यावरून ओढला आणि मग बटव्यातला चिमूट चिमूट बिया घेऊन त्या भिंतीच्या पायथ्याशी टाकायला सुरुवात केली. तळमजल्यावरच्या सर्व खोल्या, मग दुसरा मजला. जिन्यावरून वर जाता जाता असा भास झाला की आपल्या समोरच काहीतरी आहे. आपल्या पावलाबरोबर तेही पावला पावलाने मागे सरत आहे. मग दुसऱ्या मजल्यावरच्या सर्व खोल्यातून बिया ठेवून झाल्या. मजल्याच्या सर्व खोल्यांची परिक्रमा साधी नव्हती. 2-3 फळतळांजवळून जाताना असं वाटत होतं एवढ्यातच ही दारं आतून लोटून घेतली गेली आहेत. मधल्या फटीला काहीतरी डोळा लावून बसलं आहे. पण तिची पावलं अडखळली नाहीत, हातांची क्रिया थांबली नाही. आणि आता माळा, 6-6 इंची फळ्यांचा उघडा जिना, दोन्हीकडे आधारासाठी कठडे होते. पण सोनालीचे हात मोकळे होते कुठे? एका हातात बटवा, दुसऱ्या हातात कंदील. ती एक पायरी सावकाश सावकाश चढायला लागली. वरून खुसखुस झाली. मग अगदी स्पष्ट शब्द आले, खर्जातल्या पुरुषी आवाजात. एवढ्यात नको, तिला वर येऊ दे. तिला वर येऊ दे. मनात भीतीचा एखादा उंबरठा, थ्रेसोल्ड असला पाहिजे. तो तिने ओलांडला होता. लाल भडक तापलेल्या तव्यावर पाण्याचा एका थेंबाचा काही परिणाम होत नाही, तसाच चिखलाने रबडा झालेल्या जमिनीवरही पाण्याच्या एका थेंबाचा काही परिणाम होत नाही. शेवटी 2-3 पायऱ्या असताना तिचं डोकं माळ्याच्या लाकडी जमिनीच्या वर आलं. तिथंच उभी राहून तिने कंदील वर करून माळ्यावर पाहण्याचा प्रयत्न केला. पण 5-7 फुटांपलीकडे प्रकाश पोहोचतच नव्हता. मगाशी कोणाचा आवाज आला होता आणि तिच्यासाठी कोण, एक का अनेक थांबले होते याचा विचार करण्यात अर्थच नव्हता. या जागेत खऱ्या खोट्याची, कल्पित भास, नजरबंदी याची गल्लत होत होती. काहीही होवो, हाती घेतलेलं काम पुरं करायचं एवढी एकच प्रबळ इच्छा मनात होती. शेवटच्या पायऱ्या चढून ती वर आली. माळा खालच्या सर्व मजल्यावर पसरला होता. मध्ये छप्पर उंच होतं. दोन्ही बाजूंना उतरत उतरत शेवटी भिंतीला टेकलं होतं. याच छपरावर नको, आता आठवण नको. कंदिलाच्या प्रकाशात रेतीचे ढीग आले. कृष्णाबाईला फार फार पूर्वी इथेच ते ओल्या रेतीचे पुतळे दिसले होते. इतक्या वर्षात रेती वाळून गेली असेल किंवा पुतळ्यांची हालचालही झाली असेल. या घरात अशक्य काय होतं? तिच्या हातातला कंदील हलला तसा रेतीच्या एका ढिगात काहीतरी चमकलं. जरा पुढे होऊन सोनालीने कंदील पुढे केला. रंगवलेल्या कवडीचा डोळा तिच्याकडेच टक लावून पाहत असावासा वाटत होता. सोनाली सरळ समोरच्या भिंतीपाशी गेली आणि भिंतीच्या पायथ्याशी चिमूट चिमूट बिया टाकायला लागली. भिंतीजवळून येता येता वाटेत ती मोठी लाकडी पेटी आली. याच पेटीत आजीला मथीच्या परकराच्या डिझाईनच्या कापडाचं टोक दिसलं होतं. पण आता काहीच नव्हतं. टोक आत ओढलं गेलं होतं की नाही, आता हा विचार नको. माळ्याला पूर्ण चक्कर घालून ती जिन्याच्या तोंडापाशी परत आली होती. आता परत जायचं, तिचं काम झालं होतं. आजीच्या हकीकतीत पुढचा काहीच उल्लेख नव्हता. कंदील माळ्याच्या जमिनीच्या पातळीखाली घेऊन ती जिन्याची एक पायरी उतरली. जिन्याच्या मध्ये 5व्या पायरीवर ते बसलं होतं. तिची वाट अडवून मातट रंगाचं केसाळ त्वचेचं, एखाद्या मोठ्या हुप्प्या वानरासारखं. हेच तिच्या फोटोत छपरावरून सरकताना दिसलं होतं. डोळ्यांना दिसलं नव्हतं, पण फोटोत आलं होतं. आता तरी खरं होतं की भास होता? नीट लावून पुढे गेली तर त्याच्यातून आरपार जाईल का तिच्या पायाच्या वाटेत काहीतरी टणक येईल? मनाच्या सहनशक्तीची खरोखर सीमा आली होती. आता तिला हे सारं संपवायचं होतं. शेवटची बियांची चिमूट घेतली होती. त्यातले 2 दाणे बोटात अजूनही होते. समोरच्या आकारावर लक्ष एकटवून पाहता पाहता बोटात ते दाणे गरम झाल्यासारखे वाटले. ते दोन्ही दाणे तिने समोरच्या खरखरीत मातट रंगाच्या पाठीवर टाकले. एक प्रचंड आरोळी आली. इतका जोराचा धक्का आला की तो बळकट लाकडी जिनाही हादरला. मग तिची वाट मोकळी झाली.
तोल सांभाळून ती खाली आली, तिथून तळमजल्यावर आली, तिथून ती बाहेरच्या वरांड्यात आली. वरांड्याचं दार बाहेरून बंद करता करता तिच्या नजरेसमोर रखमाचा अवगुंठित निश्चल आकार येत होता. रखमाचा मृत्यूदेह तिथेच राहू द्यायचा, सडून कुजून दुर्गंधी सुटेपर्यंत? ज्या रखमाने सारं आयुष्य त्यांच्यासाठी घालवलं, तिला असं बेवारशी अवस्थेत सोडून द्यायचं? एखाद्या प्राण्याचं शव उकुरड्यावर टाकतात तसं? तिला ती कल्पना सहन होईना. सडलेला कुजलेला कृमिकीटकांनी पोखरून विद्रूप केलेला देह. कल्पना असह्य होत होती. इतकी वर्ष निस्वार्थीपणा, इमानी इतबारे सेवा केलेल्या रखमाचा देह, खरं तर सन्मानाने अग्नीला समर्पण. तिचे विचार एकाएकी अडले. अग्निसमर्पण. आजीने काय लिहून ठेवलं होतं? मी तर गोविंदाला सांगून ठेवलं आहे, माझ्या मागे वाडीवरच्या दोन्ही घरांना आग लावून टाक. त्याचं राहतं घर नाही, पण हे घर, हे शापित पछाडलेलं घर, हे कशासाठी मागे ठेवायचं? आजीने जन्मभर पहारा केला, पण तिच्याच्याने ही जबाबदारी पेलावणार होती का? इथे वर्षानुवर्षे एकाकीपणे राहायची तिची तयारी होती का? आणि या घरापासून असलेला धोका माहीत झाल्यावर इतरत्र तिला चैन पडेल का? स्वतःवरची जबाबदारी बेदरकारपणे टाळून पळपुटेपणा केल्याचा आरोप तिचंच मन तिच्यावर करणार नाही का? आणि समजा वाडीवर काही दुर्घटना घडलीच, त्याला शेवटी तीच जबाबदार असणार नाही का? एक कठीण आणि धाडसी निर्णय घ्यायचा क्षण आला होता. समजा तिने तो निर्णय घेतला, तिला एकटीला ते शक्य होतं का? मार्ग शोधायला लागलो, याचा अर्थ आपण मनोमन तो निर्णय घेतलाच आहे. ही गोष्ट ध्यानात यायला जरा वेळ जावा लागला. साधनं तर होतीच. त्यांच्या घराच्या बाजूला पाचटाचा मोठा ढीग होता, वाळलेले पाचट. शिवाय पंपासाठी आणि जीपसाठी घरात केरोसिन आणि पेट्रोल यांचे जेरिकॅन भरलेले होते. फक्त इच्छाशक्ती हवी होती. तिने एकदम निर्णय घेतला. हो, ते करायचं, तसंच करायचं. ती घाईने घरात आली. हातातला रिकामा बटवा तिने ओट्यावर ठेवला. मागच्या कोठी घरातला रॉकेलचा 20 लिटरचा जेरिकॅन बाहेर आणला. तिथेच अनेक जुनी पातळ पडदे होते, तेही बाहेर आणले. एकदा निर्णय घेतल्यावर ती झपाझप कामाला लागली. कपड्यांच्या लांब लांब सुरनळ्या करून त्या तिने एका बादलीत ठेवल्या. बादलीत केरोसिन ओतलं. मग दोन्ही हातांनी पाचटाच्या मोळ्या उचलून त्या दुसऱ्या घराच्या चारी बाजूंनी रचल्या आणि मग त्यांच्यावर रॉकेलने भिजलेल्या कापडाच्या वळकट्या पसरल्या. त्यासाठी तिला त्या घराभोवती चकरा माराव्या लागत होत्या. मध्येच एकदा तिचं लक्ष वरच्या खिडकीकडे गेलं आणि खिडकीतून एक चेहरा बाहेर पाहत होता. तिच्या हेतूची त्याला काही कल्पना आली की काय? अशक्य खास नव्हतं. ती ज्या ज्या खिडकीपाशी जाईल त्या खिडकीतून एक चेहरा पाहत होता. एका खिडकीत मथी, दुसरीत मोहन, तिसरीत एक अनोळखी माणूस मोरेश्वर, चौथीत एक रांगडा गडी केरू. त्याच्या तोंडाची उघडजाप होत होती, काळे दात हलत होते, पण शब्द बाहेर पडत नव्हते. पुन्हा तिने वर खिडकीकडे पाहिलं नाही. करता येण्यासारखं सर्व केलं आहे अशी खात्री पटल्यावर ती जरा मागे सरली. खालची काडीपेटी उचलून तिने एक काडी बाहेर काढली, शिलगावली आणि पुढे होऊन तिने ती काडी समोरच्या कापडाच्या सुरनळीवर टाकली. कापडाला पेट घ्यायला जरा वेळ लागला, पण मग ज्योत पेटून उठली. 5-5 फुटांच्या अंतरावर तिला जळत्या काड्या टाकाव्या लागल्या आणि मग कॅनमधलं रॉकेल बादलीत घेऊन त्या आगीवर फेकावं लागलं. एक कॅन रिकामा झाल्यावर तिने घरातून दुसरा आणला. दगड, माती, चुना, विटांचं घर. अग्नीचा कितपत प्रभाव पडेल शंकाच होती. एकदा चुकून तिची नजर वरच्या खिडकीकडे गेली. लाल डोळ्यांच्या, पांढऱ्या बुबुळांचा, काळ्या दातांच्या वासलेल्या जबडाचा तो चेहरा. तिची मान झटक्यात खाली आली. तिने काम सुरू ठेवलं. दुसराही कॅन संपत आला होता. तिची सर्व खटपट, सर्व धडपड फुकट जाणार होती की काय? नुसत्या भिंती तापत होत्या, पण अग्नीचा परीघ घराबाहेर राहत होता. कदाचित तिचे विचार एकदम थांबले. घराच्या भिंती मागून डोळे दिपवणारा लख्ख प्रकाश आला. पुरुषभर उंचीची निळी पांढरी ज्वाला धडधडत उठली. त्या बिया, सोनाली भिंतीच्या आतल्या बाजूला विखरून टाकलेल्या त्या हजारांच्या संख्येतल्या बिया विसरूनच गेली होती. तप्त भिंतीचा स्पर्श होताच एकीचा स्फोट झाला होता. फक्त एकीचा. अजून अक्षरशः हजारो घरभर पसरलेल्या होत्या. मनात हा विचार येत असतानाच दुसरीचा स्फोट झाला, मग तिसरीचा. डोळे दिपत होते. गरम हवेचा चटका बसत होता. सोनाली वळली आणि जवळजवळ पळतच आपल्या घरात आली.
निळ्या पांढऱ्या ज्वाळा वरच्या मजल्यापर्यंत पोहोचत होत्या. वरच्या मजल्यावरचीही एखाद दुसरी बी आता पेट घेत होती. सोनाली घाईघाईनं घरात गेली. गॉगल घालून बाहेर आली. तळापासून माळ्यापर्यंत सारं घर त्या झगझगत्या निळ्या पांढऱ्या ज्वालात पेटलं होतं आणि त्या दगडांचं, लोहाचंही भस्म करणाऱ्या अतितप्त अग्निशलाकांपासून स्वतःचा कसा तरी बचाव करण्याची खटपट करणारी एक आकृती तिला त्या अग्निज्वालात दिसली. एकच पहिलं आणि अखेरचं दर्शन. काय दिसलं ते ती कधी कधी कोणालाही सांगणार नव्हती. मग ते घर खाली कोसळलं. भिंती, कडिपाट, तुळ्या, धीरे धीरे सर्वच खाली आलं. शेवटी 2-3 लखलखते प्रकाश दिसले आणि मग सर्व शांत झालं. गुडघ्यात मान घालून सोनाली थकून बसली होती. सपाट्याने आलेल्या जीपमध्ये बसलेल्या गोविंदराव आणि रघुमामा यांना ती अशी दिसली. केस विस्कटलेले, चेहरा घामेजलेला, चेहऱ्यावर हातावर काळे डाग. सोने! बाबांच्या हाकेने ती एकदम दचकली. मान वर करत तिने पाहिलं. समोर बाबा आणि रघुमामा उभे होते. बाबा तुम्ही? ती नवलाने म्हणाली. रात्री रघु परत आला. त्याला समजलं तू जीप घेऊन वाडीवर आली आहेस. त्याने मला फोन केला आणि मी त्याला म्हणालो थांब मी येतो, आपण दोघंही वाडीवर जाऊ. हा काय प्रकार आहे? रखमा कुठे आहे? गोविंदा आपण चहा आणला आहे, तो तिला आधी दे. तिला हात तोंड धुवू दे, कपडे बदलू दे, मग विचार काय हवं ते. चल. आता सोनालीला थंडी जाणवायला लागली होती. गरमागरम चहा अशी काही ऊब देऊन आला की वाह. हात तोंड धुण्यासाठी ती बेसिनपाशी आली. वरचा दिवा लावला आणि मग ती डोळे विस्पारून समोरच्या प्रतिबिंबाकडे पाहतच राहिली. कानाजवळच्या केसांना चंदेरी छटा आली होती. केवळ एका रात्रीत. काही अनुभव असे असतात की ते आपला ठसा अनुभवणाऱ्यावरच कायमचा उठवून जातात. बाबा आणि रघुमामा स्वयंपाकघरातच टेबलापाशी बसले होते. तिची वाट पाहत होते. ती तिथूनच म्हणाली, बाबा मी जरा जाऊन पडते बरं का, तुम्हीही विश्रांती घ्या. रात्रभर प्रवास झाला आहे ना, मला रात्री जागरण झालं आहे. मी जरा वेळ झोपू का? हो जा, पण रखमा कुठे आहे? रखमा गेली बाबा, रखमा गेली. भरल्या आवाजात सोनाली म्हणाली. मग सगळं सांगते तुम्हाला, चालेल? जरा विश्रांती घेऊ दे मला. जाऊ का? हो जा तू, थकलेली दिसतेस, रघुमामा म्हणाला. हात तोंड धुवून तिने कपडे बदलले आणि जरा विश्रांतीसाठी ती कॉटवर आडवी झाली. शरीर इतकं थकलं होतं पण मनावरचा ताण गेला होता. तिची खात्री होती त्या दुसऱ्या घराच्या नाशाबरोबरच तिथली दुष्टताही नाश पावली आहे. आता त्या जवळच्या दगडविटा मातीच्या ढिगाऱ्यात काहीही धोक्याचं नाही. तिच्या मनावरचा ताण पार गेला होता. कॉटवर आडवी होऊन अंगावरून शाल ओढून घेताच मिनिटाभरातच तिला अगदी गाढ झोप लागली. जवळजवळ 5 तास ती गाढ झोपेत होती. तिने कूससुद्धा बदलली नव्हती. जाग आली तेव्हा तिला अतिशय ताजतवानं, उल्हसित वाटत होतं. एकाएकी आदल्या रात्रीचे सर्व प्रसंग तिच्या डोळ्यासमोरून तरळून गेले. खरोखरच एखाद्या स्वप्नासारखे वाटणारे, जवळजवळ अविश्वसनीयच. पण आता प्रश्न होता, बाबांना आणि रघुमामाला यातलं काय आणि किती सांगायचं? त्यातल्या त्यात एक गोष्ट बरी होती, त्या दुसऱ्या घराचा झटका त्यांनाही एकेकाळी बसला होता. ती केस सारखे करण्यासाठी आरशासमोर उभी राहिली. एका रात्रीत आपले केस जरा पिकले आहेत हे ती विसरूनच गेली होती. ते समोरच्या आरशातलं प्रतिबिंब, काल रात्रीच्या त्या जळत्या अनुभवांची कायमची निशाणी, जी तिला सारा जन्म बरोबर वागवावी लागणार होती. स्वतःशीच मान हलवत ती बाहेर आली. समोरच्याच खोलीतून बाबांचा आवाज आला. खोलीचं दार उघडून ती आत गेली. बाबा खुर्चीत बसले होते. रघुमामा कॉटवर आरामात पहुडला होता. आलीस का? बाबा म्हणाले. ये. ती कॉटवर पायथ्याला टेकून बसली. बाबा, ती म्हणाली, आता मला मध्ये अडवू नका, प्रश्न करू नका, माझं सांगणं होऊ देत. काय? सांग. बाबा, मी तुम्हाला सांगितलेलं होतं मोहनला इकडे यायची परवानगी देऊ नका म्हणून. मला ज्याची भीती वाटत होती तेच झालं. मधीचा बाप त्या घरात सापडला. मधी त्या घराच्या जाळ्यात सापडली. तसाच हा मोहनही त्या जाळ्यात सापडला. मी काल संध्याकाळी इथं पोहोचले. रखमाचा पत्ता नव्हता. ती दिवसभर घरात नव्हतीच. चहा पाणी केल्याची सुद्धा खून नव्हती आणि समोरच्या घराचं दार उघडं होतं. मी तिथपर्यंत गेले. आत गेले नाही, दारातूनच मला आतल्या खोलीत रखमा मृत अवस्थेत पडलेली दिसली. शेवटी तिचाही बळी गेला होता. बाबा, आता एकच प्रश्नाचं उत्तर द्या, खरं उत्तर द्या. आजीने तुम्हाला सांगितलं होतं की तिच्या मागे वाडीवरची दोन्ही घरं जाळून राख करून टाक म्हणून.
प्रश्न अनपेक्षित होता. जरा वेळ थांबून बाबा म्हणाले, हो हे खरं आहे. बस मी तेच केलं. आपल्या घरामागे पाचट आहे ते घेतलं. घरात जुनी पातळं साड्या कापडं आहेत ती घेतली. कोठी घरात रॉकेलचे कॅन आहेत त्यातले 2 घेतले आणि ते सगळं घराभोवती रचून ठेवून घराला आग लावून दिली. मी जर परवाच इथे आले असते तर मोहनचा प्राण वाचला असता, रखमाही गेली नसती. पण तसं व्हायचं नव्हतं. रघुमामा म्हणाला, सोने तू सांगितलं आहेस ते खोटं आहे असं मी म्हणत नाही. जे सांगितलं आहेस ते झालं आणि तसंच झालं याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. पण तू सर्व सांगितलेलं नाहीस अशी मला शंका येते. गोष्टी इतक्या साधेपणाने सरळपणाने झालेल्या नाहीत. माझी खात्री आहे तू आरशात स्वतःला पाहिलंस का? एका रात्रीत असे केस पिकायला काहीतरी भयानक घटना घडावी लागते. मामा तू म्हणतोस ते खरं आहे. काही गोष्टी घडल्या आहेत. मी त्या तुम्हाला सांगणार आहे, पण योग्य वेळ येईल तेव्हा. आता नाही. कदाचित अमेरिकेला परत गेल्यानंतर तिथून सविस्तर हकीकतीचं पत्रही लिहीन, पण आता काही सांगणार नाही. त्यांच्या ध्यानात आलं की 5-7 दिवसांपूर्वीची सोनालीही आता अल्लड युवती राहिलेली नाही. एक अनुभवी घट्ट मनाची निश्चयी स्त्री झालेली आहे. रघुमामा आणि गोविंदराव यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि खांदे उडवले. आताच्या अवस्थेत तरी सोनालीला छेडण्यात काहीच अर्थ नव्हता हे त्यांच्या ध्यानात आलं. मी भात वगैरे घेऊन येते, सोनाली म्हणाली. जेवणाचं काय? मामीने भरपूर दिलं आहे, रघुमामा हसत म्हणाला. सोनाली खाली आली. स्वयंपाकघरात आली. तिथेच टेबलावर तो पहाटेच टाकलेला बटवा तसाच पडला होता. त्या संबंधात कशाची तरी तिच्या मनाला रुखरुख लागली होती. ते आता समजलं. सगळ्याच्या सगळ्या बिया जर कालच्या अग्निकांडात नाश पावल्या असतील तर ती एक अतिशय मोठी आणि दुर्दैवी आपत्ती ठरेल तिला वाटलं. पुढे जाऊन तिने बटवा उचलला आणि एका कागदावर हलकेच उलटा केला. आवाज करत 3 बिया कागदावर पडल्या. बटव्याच्या शिवणीत कुठेतरी अडकून राहिलेल्या होत्या. खूप मोठं सुदैवच सोनालीला वाटलं. तिची मनोमन खात्री होती की या 3 बिया त्यांच्या जातीवरच्या एकमेव आहेत आणि त्यांचं प्राणपणाने जतन करायला हवं. आजी, तिचे वडील, त्यांच्याही मागची पिढी, आज शेकडो वर्ष ही परंपरा चालत आली होती. ती आता अखंड राहणार होती. कागदाच्या पुढे त्या 3 बिया ठेवून तिने ती पोळी आपल्या पर्सच्या चेन पॉकेटमध्ये व्यवस्थित ठेवून दिली. सचैल स्नान केल्यावर खूपच हुशारी आली. त्या दोघांनी वर परत आणून दिलेली दिसत होती. तिने फ्रीज उघडला. प्लास्टिकच्या डब्यात ब्रेड होता, कप्प्यात जाम होता. टेबलापाशी बसून तिने 2 मोठे सँडविच बनवून घेतले. खाता खाता ती विचार करीत होती. तिच्या आयुष्यात एक महान आणि मूलभूत परिवर्तन झालं होतं. पूर्वीच्या सोनालीचा अंशही मागे राहिला नव्हता. या नव्या अस्मितेशी जमवून घेणं खूप कठीण जाणार होतं. आजीने सारं आयुष्य कसं काढलं असेल याची तिला एव्हानाच थोडीशी कल्पना यायला लागली होती. ती संपूर्ण एकटी होती. आपले अनुभव, आपल्या सुप्त शक्ती ती कोणाशीही यावर चर्चा करू शकणार नव्हती. एवढंच नाही, त्याचा दुरन्वयाने उल्लेखसुद्धा करू शकणार नव्हती. तिच्या शक्तीच्या मर्यादा तिलाही माहीत नव्हत्या. उदाहरणार्थ, टेबलावरून एक काळी मुंगी तरातरा पळत चालली होती. सोनालीने मुंगीला बोटाने चिरडलं. बराच वेळ ती त्या निष्प्राण कलेवराकडे पाहत होती. मनासमोर चालणाऱ्या मुंगीचं चित्र आणत होती. मिनिटाभराने कंटाळून तिने ती मृत मुंगी कागदावर घेतली आणि कागद खिडकीबाहेर टाकला. नमस्कार भैरसिकांनो, आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हाला आपल्या चॅनलला कुठल्याही प्रकारचा सपोर्ट करायचा असल्यास लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. उद्याच्या थराराला नक्की या, ठीक 9:06 तोवर काळजी घ्या. अघोरी